आता नाशिक कोर्टातून महत्त्वाचे अपडेट येत आहेत। अशोक खरात प्रकरणी युक्तिवाद संपलेला आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे। अशोक खरात प्रकरणी आता 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती आणि त्यासोबतच त्यांनी अनेक दावेही केलेले होते। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, नेमकं काय घडतंय कोर्टात? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर आता युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। नेमकं या आरोपीला बंधू अशोक खरातला कस्टडी किती दिवसांची मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधी आपण जर बघितलं तर कोर्टामध्ये ज्या पद्धतीने या असंख्य महिलांना त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, त्यासाठी खरं तर कोठडी मिळावी असा युक्तिवाद, जो जोरदार युक्तिवाद आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता। आरोपीचे वकील त्या ठिकाणी आता बोलायला उभे राहिले। त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी देखील हे सगळे झालेले हे युक्तिवाद आहे तो खरं तर खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळालं होतं। आरोपीचे जे मोबाईल आहे त्याचं विश्लेषण करायचं आहे। जी कारणं सांगितलं जात आहे त्या संदर्भामध्ये नेमकं कोणतं विश्लेषण असावं यासाठी देखील हा युक्तिवाद त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। मग या आधी ज्या वेळी आता ही कोठडी आधी होती त्या वेळात त्याचे हे सगळे मोबाईलचा डेटा असेल, त्या मोबाईलमधले काय विश्लेषण असेल ते का केलं नाही असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मात्र मागील सुनावणीमध्ये पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ देखील जप्त नाही केले का असं देखील जो मुद्दा आहे तो यासाठी अधिकाऱ्यांचा खोडून काढण्याचा प्रयत्न खरं तर हा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामध्ये जे द्रव्य पाजले त्यामध्ये पहिली डिमांडमध्ये जे बोललं गेलं त्यामध्ये पहिल्या रिमांडमध्ये नेमकं काय आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं, आपल्याला प्रथमदर्शी नेमकं काय समोर आलेलं होतं या संदर्भात आपण त्या ठिकाणी कोणतीही चौकशी केली नाही का असे जे प्रश्न आहे ते उपस्थित करण्याचा प्रयत्न या आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर जी मालमत्ता आहे त्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या रिमांडमध्ये एकूण या सगळ्या गोष्टींची मालमत्ते संदर्भातली चौकशी झालेली होती। ज्या काळ्या रंगाची रिव्हॉल्वर परवाना आरोपीकडे होता त्या आरोपीकडे जे रिव्हॉल्वर होतं किंवा त्याचे मोबाईल जे मिळालेला होता, त्या मोबाईलमधला डाटा त्याची कॉपी जी मिळाली होती ती जप्त केली नाही का असं त्या ठिकाणी देखील काही सांगण्यात आलेलं आहे। मोबाईलची जे क्लोन कॉपी त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये खरं तर आपण कोर्टासमोर जे मांडताय त्या मोबाईल डेटामध्ये किंवा ज्या एकूण ज्या तपासामध्ये नेमकं आपल्या हाती काय आलं असे जे प्रश्न आहे ते खरं तर आता या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे। वाढीव कोठडीची गरज नाही या सगळ्या संदर्भामध्ये वाढीव कोठडीचा जो अर्ज आहे तो रद्द करा असं या ठिकाणी खरं तर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा सरकारी वकिलांनी त्या ठिकाणी